मी प्रार्थना करतो, नामस्मरण करतो, स्वामींच्या चरणी डोकंही ठेवतो, तरीही दुःख माझ्याच वाट्याला का येतं? हा प्रश्न अनेक भक्तांच्या मनात कधी ना कधी उभा राहतो. मनापासून भक्ती करणाऱ्या व्यक्तीलाही संकट, वेदना, अपयश, एकटेपणा अनुभवावा लागतो. तेव्हा मन खचतं, श्रद्धा डळमळते आणि वाटतं, स्वामी मी तुमच्यावर इतकं प्रेम करतो, मग माझ्याच जीवनात इतकी परीक्षा का? पण खरं पाहिलं तर स्वामी कधीच आपल्या भक्तांना दुःख देण्यासाठी परीक्षा घेत नाहीत. ते आपल्याला मजबूत करण्यासाठी, योग्य मार्ग दाखवण्यासाठी आणि जीवन खरं तत्व समजवण्यासाठी काही प्रसंग आपल्या आयुष्यात येऊ देतात. जसं सोनं आगीत तापल्यावर अधिक शुद्ध होतं, तसेच माणूस दुःखातून अधिक परिपक्व आणि सामर्थ्यवान बनतो. आपण देवाकडे प्रार्थना करतो म्हणजे आपल्या आयुष्यात अनेक अडचणी येणार नाहीत असा अर्थ नसतो. प्रार्थना म्हणजे संकट दूर करणारा जादूचा मार्ग नाही. ती संकटांना सामोरं जाण्याची ताकद देणारी शक्ती आहे. स्वामी आपल्या भक्तांच्या पाठीशी कायम उभे असतात. पण प्रत्येक वेळी ते संकट दूर होईल लगेच असं नाही. काही वेळा ते आपल्याला त्या दुःखातून काही शिकवू इच्छितात. अनेकदा आपण फक्त वर्तमान पाहतो, पण स्वामींना आपल्या जीवनाचा संपूर्ण प्रवास दिसतो. आज जे दुःख वाटतं ते कदाचित उद्याच्या मोठ्या आनंदाची तयारी असते. एखादं नातं तुटतं, एखादी गोष्ट हातातून निघून जाते, काही स्वप्न अपूर्ण राहतात. तेव्हा वाटतं सगळं संपलं, पण नंतर कधीतरी लक्षात येतं की जे घडलं ते आपल्या भल्यासाठी होतं. स्वामी समर्थ नेहमी सांगतात, भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. या वाक्यात संपूर्ण जीवनाचं बळ दडलेलं आहे. संकट येतील, लोक सोडून जातील, परिस्थिती बदलील, पण स्वामींचा हात आपल्या डोक्यावर असेल तर आपण कधीच एकटे नसतो. दुःखाचं आणखी एक कारण म्हणजे अपेक्षा. आपण मनापासून भक्ती करतो आणि त्या बदल्यात जीवनात सुख, यश, शांतता मिळावी अशी अपेक्षा ठेवतो. पण खरी भक्ती ही व्यवहार नसते. मी एवढी पूजा केली मग मला त्रास का, असा विचार मनात आला की भक्तीचा अर्थ हरवतो. स्वामींची सेवा ही निस्वार्थ असावी, कारण त्या आपल्या कर्मानुसार आणि आपल्या हितानुसार अनेक गोष्टी घडवतात. शेवटी इतकंच, स्वामी माझ्या आयुष्यात काही दुःख येऊ दे, पण तुमचा हात माझ्या डोक्यावरून हटवू देऊ नका. कारण जग सोडलं तरी चालेल, पण तुमची साथ कधीच तुटू देऊ नका. स्वामींवर विश्वास ठेवा. दुःख कायम राहत नाही, पण श्रद्धा कायम राहिली तर माणूस कोणत्याही संकटातून बाहेर पडू शकतो. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.